पुरातत्वीय भाग खणून काढण्याचा जो काही एक छंद आहे तो मला नेहमी भावतो. म्हणून मी आत्ता केतनपुरीला बोलवतोय की तो काय बोलणार आहे. महाराष्ट्राची कुळकथा. केतन आलास का? ये. नमस्कार. सह्याद्री मित्र संमेलनाच्या या तिसऱ्या वर्षामध्ये व्याख्यानासाठी मला इथं बोलवलं. घाणेकर सरांसारखे आणि प्रीती पटेल मॅडम, मकरंदादांसारखे एवढे दिग्गज वक्ते असताना वयाने लहान असल्यामुळं पहिल्यांदा मला मान दिला आहे. गणपतीप्रमाणे माझं कार्यक्रमानंतर विसर्जन करू नका. आणि माझ्यावर असणाऱ्या वेळेच्या बंधनाची मला कल्पना आहे. तेवढ्यातही मला तुम्हाला जेवढं जास्त होईल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. तरीही जर माझ्या वेळेच्या मर्यादेपेक्षा मी जास्त बोललो, जे मी नेहमीच बोलतो, तर अमर सरांना विनंती आहे की तुम्ही मला कृपया माझ्या वेळेच्या मर्यादेचं भान करून द्यावं. आजचा माझा विषय हा खरं तर महाराष्ट्राची कुळकथा. महाराष्ट्र हा फार प्राचीन आणि अतिशय वैभवसंपन्न असा इतिहास लाभलेला प्रदेश आहे. पण या महाराष्ट्राचं मूळ कुठं आहे? या महाराष्ट्राचं अस्तित्व कधीपासून आहे? या महाराष्ट्रामध्ये नेमकं कधीपासून आपण राहायला लागलो? एक माणूस म्हणून आपलं अस्तित्व कधीपासून या महाराष्ट्रामध्ये आढळतं? याच्यावरचा आपला हा आजचा विषय. तर आपण आजचा हा विषय सुरू करू. आपल्या इतिहासाचे प्रमुख टप्पे जर म्हणलं तर त्याच्यामध्ये आपण शाळेत लहानपणी असताना शिकलेलो आहे अश्मयुग असतं. अश्मयुगामध्ये आपण दगडाची हत्यारं तयार केली, माणसांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मारले आणि त्यांना स्वतःचा गुजराण करून घेतला. भारताची गोष्ट सांगायची झाली तर मागील 100 ते 120 वर्ष आधीपर्यंत, 100 वर्ष आधीपर्यंत भारतात अश्मयुगीन काळात माणूस अस्तित्वात होता याच्याविषयी कुठल्याही प्रकारचा पुरातत्वीय पुरावा सापडलेला नव्हता. त्यामुळे सगळ्या जगाचं असं म्हणणं होतं. कारण आर्किओलॉजी हा जो विषय आहे, आर्किओलॉजी ही जी गोष्ट आहे ही इन्व्हेंट झाली युरोपामध्ये. युरोपातून इंग्रज ज्यावेळी ब्रिटिश आपल्या भारतावर राज्य करायला आले, येताना ते आर्किओलॉजी भारतात घेऊन आले. या भारतामध्ये त्यांनी आर्किओलॉजीची स्थापना केली. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थानांच्या माध्यमातून त्यांनी तो उत्खनन करायला सुरुवात केली. पण त्यांना कुठंही अश्मयुगीन कालखंडातल्या माणसांनी तयार केलेले दगडी हत्यारं, त्यांच्या आदिवासाचं कुठलं ठिकाण त्यांना कुठेही मिळालं नव्हतं. रॉबर्ट ब्रूसफूट नावाचा एक इंग्रज अधिकारी आहे. त्यानं पल्लवरमला खाली तामिळनाडूमध्ये उत्खनन केलं तर सगळ्यात पहिल्यांदा दगडी हत्यारं मिळाली. आणि त्या दगडी हत्यारांचा शोध लागल्यामुळे त्याला कळालं की या भारतामध्ये सुद्धा अश्मयुगीन काळामध्ये माणसं राहत होती. तिथून फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन व्हायला सुरुवात झाली. आज हे संमेलन नाशिकला होतं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना भारतीय पुरातत्वविद्येचे जनक, फादर ऑफ इंडियन आर्किओलॉजी म्हणलं जातं, त्या HD सांकलिया सरांनी या नाशिकला ब्रह्मगिरीजवळ उत्खनन केलं. आणि त्यांना कळालं की या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अश्मयुगीन काळात माणसं राहत होती. आणि ब्रह्मगिरीच्या उत्खननामध्ये आणि तिथून पुढं नगरजवळ असणाऱ्या नेवासाच्या उत्खननामध्ये त्यांना अश्मयुगीन काळातल्या माणसांचे काय अवशेष सापडले. अश्मयुगीन काळातल्या माणसांचे अवशेष म्हणजे नक्की काय असतं तर त्यांची दगडी हत्यारं. आता तुम्ही जर नीट बघितलं तर अश्मयुगीन काळामध्ये जी काही दगडी हत्यारं तयार केलेली असतात तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही हत्यारं मोठी आहेत, काही हत्यारं छोटी आहेत. या अश्मयुगीन काळाच्या नंतर माणसाला हळूहळू आगीचा शोध लागला, माणसाने चाकाचा शोध लावला. तिथून हळूहळू आपण प्रगतीकडे गेलो. एक फार सुंदर वाक्य आहे की माणसाला अकस्मातपणे लागलेल्या दगडी हत्यारांचा शोध चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्यासाठी कारणीभूत ठरला. कारण तो 2 दगडांनी एकमेकावर केलेला प्रहार, पहिला स्ट्रोक, त्यानं तयार झालेलं दगडी हत्यार, तिथून माणसांची क्रांतीकडे सुरू झालेली वाटचाल आणि तिथून आपण थेट गेलो चंद्रावर. आणि आता आपण पाहतो स्वप्न मंगळावर जायची. तिथून आपला प्रवास सुरू झाला होता. महाराष्ट्राच्या या अश्मयुगीन कालखंडामध्ये फारसे पुरावे न सापडण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे इथला बेसॉल्ट. आपण कितीही म्हणलं की आपला सह्याद्री कणखर आहे, आपला सह्याद्री राकट आहे, आपला सह्याद्री मजबूत आहे, तरी या बेसॉल्टपासून तयार केलेल्या दगडी हत्यारांना फारसं आयुष्य नसतं. ही दगडी हत्यारं सहजपणे तुटू शकतात. या दगडी हत्यारांना फारसं लाईफ राहत नाही. त्यामुळं महाराष्ट्रामधल्या अश्मयुगीन काळामधली जी काही माणसं राहायची, त्यांनी जी काही दगडी हत्यारं तयार केली ती फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला सापडली. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन व्हायला सुरुवात झाली. अश्मयुगीन काळाचे पुरावे महाराष्ट्रात मिळाल्यामुळं महाराष्ट्रातही वेगळे एक ट्रेंड सुरू झाला. एक्सकेव्हेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती व्हायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात मोठ्या साईटचं उत्खनन झालं प्रकाशाला. ही प्रकाशा नावाची साईट आहे, खानदेशामधली, तापी नदीच्या किनाऱ्यावरची. खाली तुम्हाला दिसतोय एक माणूस उभा आहे.
या बाजूला, आणि सगळ्यात वर सुद्धा एक माणूस उभा आहे, आणि हे जवळजवळ 30 ते 35 फुटाचं खोदकाम केलेलं आहे. हे उत्खनन करून केलेलं खोदकाम आहे. उत्खनन करत असताना आपला गैरसमज असा असतो की आपण कुऱ्हाडीनी, फावड्यानी, कुदळीनी, कुठल्याही प्रकारच्या हत्यारांनी खोदकाम करू शकतो. पण तुम्ही जर एक्सकेवेशन करत असताना एखादे आर्किओलॉजिस्ट असाल किंवा पुरातत्व अभ्यासक असाल, तुम्ही फार फार तर 5 ते 6 इंचाचा मोठा डिग एका दिवसात एकदाच घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त नाही. कारण तुम्हाला 5 इंचाचा जर तुम्ही डिग घेताय तर ती पूर्ण माती चाळून घ्यावी लागते, त्यात मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी चाळून घ्याव्या लागतात, नंतर ती सगळी माती एकत्र करावी लागते, ती एका मोठ्या चाळणीमधून चाळून घ्यावी लागते, नंतर ती परत एका कापडात टाकावी लागते, पाण्याने ती धुवून घ्यावी लागते, आणि त्याच्यानंतर परत उरलेल्या मातीचं निरीक्षण करावं लागतं. एवढं सगळं फक्त एका डिगनंतर तुम्हाला एक प्रोसेस करावी लागते. म्हणजे उत्खननामधून मिळणारी मातीसुद्धा तुम्हाला टाकून देता येत नाही. आणि हे सगळं कशासाठी करायचं, तर एखादा धान्याचा कण जुन्या काळामध्ये जाते नव्हती, दगडाखाली ते धान्य भरडलं जायचं, आगीमध्ये भाजलं जायचं, त्यात काही जर धान्य करपलं गेलं तर ते करपलेलं धान्य कुठंतरी ते फेकून द्यायचे, आणि ते करपलेलं धान्य असंच वर्षानुवर्ष मातीखाली टिकून राहतं. आणि ज्यावेळेस आपण उत्खनन करतो, ती माती चाळून घेतो, पाण्याने धुवून घेतो, त्यास आपल्याला काय धान्याचे कण सापडतात, आणि त्या धान्याच्या कणाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यास आपल्याला कळतं की हा धान्याचा कण नेमकं किती वर्ष माग आहे, म्हणजे त्या मातीमध्ये सापडलेले अवशेष किती वर्ष आधी राहणाऱ्या माणसाचे होते, आणि त्याच्यावरून हा माणूस काय खात होता. ते धान्य जर तांदूळ असेल म्हणजे तिथं पाणी जास्त लागतं, जर ती ज्वारी असेल किंवा बाजरी असेल म्हणजे पाणी कमी लागतं. म्हणजे त्यावेळेसची पर्यावरणाची कंडिशन काय होती, त्याचं खाद्य काय होतं, तो शेतकरी होता का तो नैसर्गिक जंगली पालेभाज्यांवर जगायचा. अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टींचा शोध फक्त एखाद्या छोट्याशा तांदळाच्या दाण्यावरून किंवा एखाद्या धान्याच्या दाण्यावरून लागू शकतो. आणि त्या एका छोट्या दाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 तास मेहनत करावी लागते. जर त्या गोष्टीचा विचार केला तर एवढं खोदत खाली जाण्यासाठी त्यावेळेसच्या आर्किओलॉजिस्टला किती वेळ लागला असेल जर तुम्ही विचार करा. प्रकाशाचा शोध लागला. प्रकाशाचा शोध लागल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतीचा सगळ्यात पहिला पुरावा मिळाला. आपला विषय महाराष्ट्राची कुळकथा, आणि आपल्या कुळाला एस्टॅब्लिशमेंट ज्याने एक अस्तित्व निर्माण करून दिलं तो शेतकरी, या भारताचा कणा. आणि या शेतीची सुरुवात महाराष्ट्रात कधीपासून सुरू झाली तर आत्तापासून बरोबर 5000 वर्ष मागील 5000 वर्षांपासून या महाराष्ट्रात शेती होती. त्याचे पुरावे सापडले प्रकाशाला, त्यानंतर सापडले सावलदाला, आणि त्याच्यानंतर तापी, प्रवरा या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक्सप्लोरेशन झालं, शोध मोहीम झाल्या, उत्खनन झालं, आणि महाराष्ट्रातले शेती करणारी महत्त्वाची ठिकाणं उघडकीस आली. तर हा जो नकाशा आहे, या नकाशा जर तुम्ही नीट बघितलं तर वरच्या बाजूला प्रवरा नदीच्या किनारी तुम्हाला दायमाबाद, नेवासा आणि जोरवे अशी 3 ठिकाणे दिसतात, आणि खालच्या ठिकाणी तुम्हाला इनामगाव दिसतंय. आपल्या आज काही राहणीमान आहे किंवा आज आपलं जे काय अस्तित्व आहे त्याला आपण संस्कृती म्हणतो, मानवी संस्कृती, मानवी सभ्यता. त्यावेळेसच्याही लोकांच्या काही संस्कृती होत्या. त्यातली एक संस्कृतीचं नाव आहे जोरवे संस्कृती, दुसऱ्याचं नाव आहे सावळदा संस्कृती, तिसऱ्याचं नाव आहे माळवा संस्कृती. आणि या संस्कृतींचा शोध ॲक्सिडेंटली लागला आहे. म्हणजे कसा, तर दायमाबाद नावाचं एक गाव आहे नगरजवळ, त्या गावात आज कुणीही राहत नाही. त्या गावामध्ये 3.5 ते 4,000 वर्षांआधी शेतकरी राहायचा. खूप मोठा पूर आला किंवा कुठली तरी नैसर्गिक आपत्ती आली आणि तो शेतकरी कायमचा ते गाव सोडून गेला. त्याच्यानंतर आज तागायत त्या गावात कुणीही राहत नाही. 3-3,500 वर्षांआधी लोक तिथं राहायची, त्याच्यानंतर परत तिथं कुणीही वस्ती केली नाही. गुराख्याची पोरं एके दिवशी आपली गुरं चरायला गेली, पावसाचे दिवस होते, संध्याकाळचा पाऊस सुरू झाला म्हणून ते बिचारे एका झाडाखाली थांबली. त्यांना जमिनीमध्ये काहीतरी दिसलं, सोन्यासारखं काहीतरी चमकणारी गोष्ट त्यांना दिसली. त्यांनी खड्डा खोदला तर त्यांना काही गोष्टी त्यात सापडल्या. त्याच्यामध्ये एक बैल होता आणि एक हत्ती होता, एक गेंडा होता आणि एक बैलगाडा सापडला. आणि ह्या सगळ्या गोष्टी ब्रॉन्झपासून तयार केलेल्या. पण त्या गुराख्याच्या पोरांना वाटलं की या सोन्याच्या आहेत. ते विकायला गेले, मामलेदारांनी पकडलं. मामलेदारांनी त्या सगळ्या वस्तू, ते पोरं, त्या सगळ्यांना अटक केली, पोलीस स्टेशनला घेऊन गेला. शंकरराव साळी नावाचे एक अभ्यासक होते, मामलेदार कचेरीमध्ये लिपिक म्हणून काम करत होते आपल्या संगमनेरला नगरच्या. त्यांना ही गोष्ट कळली. रात्रीतून ते संगमनेरहून गेले, दायमाबादला नगरला जाऊन पोचले. आणि ज्यावेळेस त्यांनी त्या वस्तू बघितल्या त्यावेळेस त्यांना कळलं की या सोन्याच्या नाहीत, या ब्रॉन्झच्या आहेत. आणि याचा इतिहास हा कमीत कमी सिंधू संस्कृतीच्या काळापर्यंत मागं जाऊ शकतो. अकस्मात ॲक्सिडेंटल डिस्कवरी, जशी हडप्पाची, मोहंजोदडोची लागली. रेल्वेचा ट्रॅक खोदत असताना विटा सापडल्या आणि हडप्पाचा शोध लागला असं आपण म्हणतो. तसं या गुराख्याच्या पोरांना
पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबले आणि त्यांना ॲक्सिडेंटली ही पूर्ण मूर्त्या सापडल्या आणि ते त्यांना कळलं की ह्या मूर्त्या जिथं सापडल्यात तिथं कदाचित सिंधू संस्कृतीच्या काळापर्यंत मागं जायला शेख संस्कृतीची लोकं राहत होती. तिथं उत्खनन करण्यात आलं आणि त्यावेळेस त्यांना कळलं की 3 ते 3,500 वर्षाआधी या ठिकाणी माणसांची वस्ती होती, जे इथं गहू पिकवायचे, ज्वारी पिकवायचे, बाजरी पिकवायचे, मासेमारी करायचे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी खायचे, प्राणी पाळायचे. त्याच्यामध्ये कोंबडा होता, गाय, म्हैस, बैल, शेळी, डुक्कर, कुत्रा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ते पाळायचे, कारण त्यांची हाडं सापडली. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्रित केल्या त्यावेळेस त्यांना कळलं की दायमाबाद नावाचं एक गाव, आज जसं नाशिक, पुणे या मेट्रो सिटीज आहेत, तसं त्यावेळेसच्या मेट्रो सिटीजपैकी एक असणारं गाव म्हणजे दायमाबाद. ॲक्सिडेंटल डिस्कवरी. सेम डिस्कवरी लागली जोर्वेची. जोर्वे आपल्या नगरमधलंच आहे, नाशिकच्या जवळ. नाशिकमध्ये HD सांकलिया सर उत्खनन करत होते. अशोक काळापर्यंत नाशिकच्या उत्खननाचा इतिहास ते मागं गेले. अशोक कालखंडापर्यंत त्यांना इतिहास सापडला आणि त्याच वेळेस पेपरला त्यांनी बातमी वाचली. जोर्वे नावाच्या गावामध्ये काही खापराची तुकडी सापडली. एखाद्या डोंगर भटक्याला अपरिचित असा डोंगर सापडणं, सुळका सापडणं, एखाद नवीन किल्ल्याची माहिती भेटणं ही जेवढी आनंदाची गोष्ट असते तेवढीच आनंदाची गोष्ट असते एका पुरातत्व अभ्यासकाला खापराचा तुकडा सापडला. कारण तो खापराचा तुकडा हा प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळ्या खापराचे तुकडे तयार केलेले आहेत आणि त्या खापराच्या तुकड्यावरून तो काळ कोणता आहे हे आपण सहज ओळखू शकतो. आणि त्या खापराच्या तुकड्याची बातमी कळाली. HD सांकलिया सरांनी ते खापराचे तुकडे बघितले आणि त्यांना कळालं की या महाराष्ट्रात 3,500 वर्षाआधी एक संस्कृती राहत होती. ती सापडली पहिल्यांदा जोर्वेला, म्हणून त्याला नाव दिलं जोर्वे. आपण सगळेजण सह्याद्रीमध्ये फिरतो, पण आपण कधीही डोळस भटकंती करत असताना जमिनीकडे बघत नाहीत. घाणेकर सर सांगतात की आपण ज्यावेळेस सह्याद्रीत फिरायला जातो त्यावेळेस आपण किल्ल्याच्या सोबत आजूबाजूच्या भोवतालच्या उपस्थित असणाऱ्या गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे. ही गोष्ट त्याच पद्धतीची आहे. आपण जर एखाद्या शेतात जाऊ, एखाद्या डोंगरावर जाऊ, एखाद्या छोट्या टेकडीवर जाऊ, जर तिथं आपल्याला राखाडी कलरची, पांढऱ्या रंगाची माती सापडली, जर आपल्याला मातीमध्ये काही खापराचे तुकडे, तुटक्या बांगड्यांचे तुकडे सापडले, काही तुटके मणी सापडले, तर डोळे झाकून तुम्ही हे सांगू शकता की ही एक आर्किओलॉजिकल साईट आहे. आर्किओलॉजिकल साईट शोधणं फार अवघड नसतं. नदीच्या किनारी माणसाने अस्तित्व केलेलं आहे. आजही आपली सगळी शहरं नदीच्या किनारीच तयार झालेली आहेत. जिथं मुबलक पाणी आहे, जिथं चांगली जमीन आहे, सुपीक जमीन आहे आणि जिथं नैसर्गिक अधिवास करण्याची क्षमता आहे, त्याच ठिकाणी माणूस राहू शकतो. आणि जोर्वे, दायमाबाद, इनामगाव या सगळ्या ठिकाणी या अशा प्रकारचे आदिवास आपल्याला आढळतात. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस एक्सप्लोरेशन करण्यात आलं त्यावेळेस तिथं पुरातत्व संशोधकांना फार इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या. आत्ता जी तुम्हाला ॲक्सिडेंटल डिस्कवरी सांगितली दायमाबादची, तर हा दायमाबादचा बैलगाडा किंवा हा दायमाबादचा रथ नॅशनल म्युझियममध्ये ठेवला आहे दिल्लीला. आता तुम्हाला वाटत असेल की या रथाला किंवा ह्या प्राण्यांच्या खाली चाकं लावलेत म्हणजे हे मुलांचा खेळण्याचं असेल, बरोबर. ह्यांचं वजन कमीत कमी 30 ते 40 किलो आहे. पूर्ण भरीव आहेत, ब्रॉन्झपासून केलेले 30 ते 40 किलोचे हे हत्ती, हे बैल, हा गेंडा 3 ते 3,500 वर्षांनी नेमका कशासाठी तयार केला हे आजही माहीत नाही. जर आपण तो बैलगाड्याचा फोटो बघितला, आजही आपल्या महाराष्ट्रात नाशिक, नगर आणि जुन्नर साईडचा जो भाग आहे, खेड जुन्नर साईडचा, या भागामध्ये ज्या काही बैलगाडा शर्यत होतात, तर त्याच्यामध्ये ज्या प्रकारचा आपण तो बैलगाड्यासाठी गाडा वापरतो किंवा रथ वापरतो, तशाच प्रकारची रचना याची पण आहे. याच्यामध्ये 2 बैल आहेत, त्यांच्या अंगावर तो जू टाकला आहे. समोर जो माणूस उभा आहे त्या माणसाच्या समोर खाली जर नीट बघितलं तर एक कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याच्या अंगावर तिथनं काठी टिकली आणि त्याच्यावर तो उभा आहे. आणि हे पूर्णपणे घडीव काम आहे. 3 ते 3,500 वर्षाआधी या महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेला हा बैलगाडा आहे. हा जिथं सापडला आहे त्याच ठिकाणी आज कशा प्रकारचे बैलगाडा आपण वापरतो किंवा गाडे वापरतो ते आपण पुढच्या फोटोमध्ये बघणारच आहेत. ही ॲक्सिडेंटल डिस्कवरी आहे आणि ही फार इंटरेस्टिंग आहे, कारण याच्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास बदलला आहे. आणि ज्यावेळेस दायमाबादला हे सगळं चालू होतं त्याच वेळेस पुण्याजवळ 70 किलोमीटरला असणारं घोड नदीच्या किनाऱ्यावरचं एक गाव, इनामगाव, घाडग्यांच्या मुलीला हे गाव इनामात दिलं म्हणून या गावाचं नाव इनामगाव पडलं, अशी एक दंतकथा आहे. आणि या इनामगाव गावाच्या एक नदी किनारी जात असताना एक 2 ते 3 किलोमीटर गावाच्या पुढं गेलं की जवळजवळ 5 हेक्टरमध्ये पांढऱ्या मातीची टेकाड आहेत. 5 हेक्टरमध्ये. आणि त्या पांढऱ्या मातींच्या टेकाडाचा ज्यावेळेस अभ्यास करण्यात आला, आता ही जी नदी आहे ही घोड नदी, आणि या घोड नदीच्या बाजूला हे जे काय तुम्हाला पूर्ण बाबळीचं जंगल दिसतंय, ही पूर्ण आर्किओलॉजिकल साईट आहे. तुम्ही आजही गेलात या ठिकाणी आणि सहज जमिनीतून चलत गेलात तरी तुम्हाला खापराचे तुकडे, मणी, बांगड्या,
प्राण्यांची हाडं, त्यावेळेस तयार करण्यात आलेल्या गोष्टी सहज मिळून जातात जमिनीवर. कारण जमिनीच्या प्लेट्स आपल्या हलत असतात, आपली पृथ्वी हलत असते आणि त्या हलणाऱ्या प्लेट्समुळे जमिनीतल्या गोष्टी ह्या वर येत राहतात. आणि यावेळेस या इनामगावला गेल्यानंतर 5 हेक्टरमध्ये पांढऱ्या मातीची टेकाडं सापडली. इथं उत्खनन करण्यात आलं. इथं खूप मोठं एक शहर सापडलं आणि या शहरामधली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या शहरामध्ये सापडलेली दफनं. आपलं कुळ म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो आपलं कुलदैवत, आपले कुलाचार, आपली संस्कृती आणि आपल्या कुळाच्या प्रथा आणि परंपरा. आजही या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रथा परंपरांचा आपण अनुयायी करतो किंवा अनुनय करतो किंवा ज्या पाळतो, त्यातलीच एक गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी महाराष्ट्रातला समाज हा दफन पद्धतीला प्रेफरन्स देतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 2000 म्हणजे आत्तापेक्षा 3500 वर्षाआधी, 3 ते 3500 वर्षाआधी इनामगावमध्ये जी माणसं मरायची त्यांचं दफन त्यांच्या घराच्या अंगणात व्हायचं. आणि ते कशा पद्धतीनं, तर अंगणामध्ये 3 ते 4 फूट खोल खड्डा खोदायचा, त्या माणसाला पुरायचं, पण पुरत असताना त्याचे पाय घोट्यापासून खालचे कापून टाकायचे. कशामुळं ह्याचा आजही आपल्याला कुठल्याही प्रकारचा उल्लेख मिळत नाही, कारण त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचे लिखित साधनं मिळत नाही. भारताच्या इतिहासाचे किंवा जगाच्या इतिहासाचे जे कालखंड होता त्याच्यामध्ये प्री हिस्ट्री येतं, जे अश्मयुगीन कालखंड आहे, ज्यावेळेस माणसांनी दगडांचा वापर केला. त्याच्यानंतर येतं प्रोटो हिस्ट्री, जे इतिहासपूर्व कालखंड आहे, अशोकपूर्व किंवा बौद्धपूर्व कालखंड, ज्यावेळेस लिखाण नव्हतं पण माणूस शेती करू लागला, समूहाने राहू लागला, एक सेटल लाईफ जगू लागला, पशुपालन करू लागला. त्यानंतर येतो इतिहासाचा कालखंड, ज्याचे प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन असे 3 परत सब कालखंड किंवा सब डिव्हिजन्स आहेत त्याचे. तर त्यातला हा जो पार्ट आहे आपण प्रोटो हिस्ट्री, निओलिथिक, चाल्कोलिथिक कल्चर, ज्यावेळेस महाराष्ट्रात शेती व्हायला सुरुवात झाली, तर त्यावेळी जी लोकं मरायची त्यांचे पाय घोट्यापासून कापून त्यांना पुरल्या जायचं. त्याच्यामागे 2 कारणं सांगतात. एक, आपल्या पूर्वजाने आपल्याला सोडून कुठेही जाऊ नये, मृत्यूनंतरच्या जगामध्ये त्यानं कुठेही प्रवास करू नये, तो कायम आपल्यासोबत राहावा म्हणून त्याचे पाय कापून त्याला पुरण्यात येत असावं. किंवा 2, मेलेला माणूस उठून परत वापस येऊ नये. अशी 2, कदाचित ह्या 2पैकी एक संकल्पना असण्याची शक्यता आहे. पण हे झालं प्रौढ माणसांचं. जर मोठा माणूस, वयस्कर माणूस, मिडल एज माणूस जर मेला तर त्याला अशा पद्धतीने दफन करण्यात यायचं. बरं, फक्त एवढंच आहे का? आपण द ममी चित्रपट बऱ्याच लोकांनी बघितलेला आहे. तर द ममीमध्ये जो खजिना असतो मम्मीसोबत ठेवलेला, वेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या गोष्टी, तर अगदी त्याच प्रकारच्या गोष्टी या मम्मीसोबत पण ठेवलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या मम्मीसोबत. एका वाडग्यामध्ये पाणी, एका वाडग्यामध्ये न शिजवलेलं अन्न, एका वाडग्यामध्ये प्राण्याची हाडं. मृत्यूनंतरचा याचा प्रवास सोपा व्हावा, मृत्यूनंतर याला खाण्यापिण्याची कुठेही आबाळ लागू नये, कुठल्याही प्रकारचा याला त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी या माणसांसोबत पुरण्यात यायच्या. त्याला म्हणतात ग्रेव गुड्स. आता हे मोठ्या माणसांसोबत जर असं होत असेल तर छोट्या माणसांसोबत कसं करायचे? तर ज्यावेळेस एखादा लहान मूल मरायचं तर त्याला 2 मोठ्या भांड्यांच्या मध्ये माती भरून त्याला त्याच्यामध्ये झोपवण्यात यायचं आणि ते 2 भांडी एकमेकांकडून तोंड करून चिटकून अशा पद्धतीने त्याला पुरण्यात यायचं. याच्यामागं कदाचित त्यांची संकल्पना अशी असावी की एखादं बाळ आईच्या अर्भकामध्येच असताना मृत्युमुखी पडतं, तर तशाच पद्धतीनं त्यालाही दफन करण्यात यावं. याच पद्धतीनं त्याला 2 मोठ्या भांड्यांच्या मध्ये ते तोंड सील पॅक करून त्या लहान मुलाला जमिनीत पुरण्यात यायचं. आणि त्याच्या बाजूने जे आपण बघतोय तुटलेली फुटलेली भांडी, खापराची तुकडी, तर ते त्याला ठेवलेले ग्रेव गुड्स, त्याच्या मृत्यूनंतरच्या प्रवासामध्ये त्याला खाण्यापिण्यासाठी ठेवलेल्या गोष्टी. ते मागं दाखवलेला सांगाडा, हे आत्ताचं दाखवलेलं अर्भक आणि आत्ताच्या या फोटोमध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, हे 3ही गोष्टी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये ठेवल्या, ज्या तुम्ही सहजपणे जाऊन बघू शकता. आणि हेच त्या इनामगावमध्ये सापडलेलं 3रं एक दफन, इंटरेस्टिंग दफन आहे. आणि या दफनामध्ये 35 ते 40 वर्षाचा एक माणूस आहे. याची दातं सापडली, याची हाडं सापडली आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर कळलं की या माणसाचं वय 35 ते 40 असावं. याला बरोबर त्या इनामगावच्या मध्यभागी खड्डा खोदून एका 4 पायाच्या रांजणामध्ये मांडी घालून बसवलेलं होतं आणि याचे पायही तोडलेले नव्हते. एका बरोबर गावाच्या मध्यभागी, आजही आपण जर गावगाड्याची रचना बघितली तर गावाच्या मध्यभागी गावाच्या प्रमुखाचं घर असतं किंवा गावाच्या पाटलाचं, देशमुखाचं घर हे गावाच्या मध्यभागी असतं. जुन्या काळातली घरं जर आपण बघितली तर इनामगावला सुद्धा कदाचित हा त्या गावाचा मुख्य व्यक्ती असावा, त्या गावातला प्रमुख कुठला तरी एखादा व्यक्ती असावा, त्याचं निधन झालं आणि तो खूप श्रीमंत असावा कदाचित, म्हणून एका खूप मोठ्या घडवलेल्या भांड्यामध्ये, 4 पायाच्या भांड्यामध्ये
त्याला मांडी घालून ध्यानधारणेमध्ये बसवतात, अगदी त्या प्रकारे बसवलेला होता आणि त्याला तशा पद्धतीने दफन केलं होतं. आणि एकटं त्यालाच नाही तर त्याच्या खाली आणि त्याच्यावर अशाच पद्धतीचे 3 ते 4 दफनं सापडले. म्हणजे 3 ते 4 पिढ्या, निदान 5 पिढ्या तरी त्या इनामगावला राहिलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा आद्य शेतकरी कमीत कमी 600 ते 800 वर्ष हा इनामगावमध्ये वास्तव्यास होता, इनामगावमध्ये राहत होता. आणि तिथं राहून तो काय करत होता? शेती तर करतच होता, शेतीसोबत तो शिकार करायचा. आणि शिकारीसोबतच इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या घोड नदीला कायम पूर यायचा, त्याच्यामुळे इनामगावला त्या पुराचा त्रास व्हायचा, घरं वाहून जायची, तिथली प्राणी वगैरे सगळे वाहून जायचे. म्हणून यांनी त्या नदीला एक कालवा काढला होता आणि तो कालवा इनामगावच्या भोवती वळवला होता आणि त्या कालव्यामध्ये बसून ते मासेमारी करायचे. आता मारलेला प्राणी आणि पाळलेला प्राणी ओळखायचा कसा? तर त्याच्यावर असणारे बचरिंग मार्क्स. म्हणजे एखादा प्राणी जेव्हा आपण मारतो त्यावेळेस त्या प्राण्याला कापत असताना आपण त्याच्यावर आघात करतो, त्याच्यामुळे त्या हाडांवर एक विशिष्ट प्रकारची खूण उमटते की हा प्राणी कापून मारला आहे किंवा याला कुठल्या तरी एका धारदार शस्त्राने कापलेलं आहे. आणि ज्यावेळेस एखादा प्राणी नैसर्गिकदृष्ट्या मरतो त्यावेळेस त्याच्या हाडावर कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे वन आपल्याला दिसत नाहीत. फक्त प्राणी मारणंच नाही तर त्याची कातडी सोडणं, हाडांपासून मांस वेगळं करणं, या गोष्टीमुळे हाडांवर स्क्रॅचेस पडतात. आणि हे सगळं एका खड्ड्यामध्ये, आज जसं आपलं कचरा डेपो असतं तसं त्या काळात गावातला एक खड्डा असायचा, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नेऊन टाकल्या जायच्या. आणि आर्किओलॉजिस्टला सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे हे कचऱ्याचे खड्डे. कारण या कचऱ्याच्या खड्ड्यामध्ये सापडतात फुटलेल्या मातीचे तुकडे, फुटलेल्या मातीच्या भांड्यांचे तुकडे, हाडं आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष, ज्याचा अभ्यास करून त्यावेळेसचे लोक काय खात होते, कशा पद्धतीचं त्यांचं राहणीमान होतं, त्यांच्या देवीदेवता कोणत्या होत्या, त्यांच्या संस्कृती कोणत्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला येतो. त्याच इनामगावमध्ये अशाच प्रकारच्या एका खड्ड्यामध्ये ढवळीकर सरांना एक मातीची पेटी सापडली. आणि ज्यावेळेस त्यांनी ती पेटी उघडली त्यावेळेस त्या मातीच्या पेटीमध्ये तोंड नसलेली एक स्त्री देवता त्यांना पाहायला मिळाली. आता आपल्या डोंगर भटक्यांसाठी ज्या स्त्री देवतेला चेहरा नसतो ती स्त्री देवता आज आपण लज्जागौरी म्हणून तिची पूजा करतो. या काळातल्या स्त्री देवतांचं नेमकं नामकरण काय असावं, यांचा उल्लेख काय असावा, या खरंच सृजनाच्या देवता होत्या का, नवनिर्मितीच्या देवता होत्या का, मुलांसाठी यांना नवस केले जायचे का, अशा प्रकारची कुठलीही माहिती आज उपलब्ध नाही. जे काय आहे ते अंदाज. आर्किओलॉजी हे 95% अंदाजावर असतं आणि 5% तुमच्या हातात उपलब्ध असणारे एव्हिडन्सेसवर. त्यामुळे मला जे वाटतं ते मी सांगू शकतो, तुम्हाला वेगळं वाटत असेल तुम्ही वेगळे इंटरप्रेट करू शकता, फक्त ते तार्किक असावं, लॉजिकला पटणारं असावं. त्याच्यामुळे या स्त्री देवतेविषयी नेमका काय उल्लेख आहे किंवा हिचा नेमका कशा पद्धतीने हिची पूजा अर्चा केली जायची, कुठल्या पद्धतीची लोक हिची पूजा अर्चा करायची, याच्याविषयी कुठलेही उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. पण अशा प्रकारच्या स्त्री देवता ह्या त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या. आणि याच इनामगावमध्ये तिथून जवळच एक 20-25 किलोमीटरला एक वाळकी नावाचं गाव आहे. तिथं त्यांना बैलाच्या हाडापासून तयार केलेला नांगराचा फाळ सापडला. त्यावेळी जी शेती व्हायची त्या शेतीसाठी नांगराचा फाळ, नांगर ह्या गोष्टी मग गरजेच्या आहेत. आता नांगराचा फाळ करायचा कसा, तर त्यावेळेसच्या लोकांनी मेलेल्या बैलाच्या हाडांपासून नांगराचे फाळ तयार केले आणि त्याचा वापर शेतीमध्ये केला. आज आपण पोलादापासून तयार केलेले नांगराचे फाळ वापरतो आणि 3 ते 3.5 हजार वर्ष आधी या महाराष्ट्रातला शेतकरी हा हाडांपासून तयार केलेला नांगराचा फाळ शेती करायला वापरायचा. इनामगावला 3-3.5 हजार वर्षांआधी तो शेतकरी तिथं राहायचा, परंतु वातावरणामध्ये बदल झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज मराठवाडा हा दुष्काळी प्रदेश म्हणून आपण पाहतो. मी मराठवाड्याचा आहे त्याच्यामुळे मला मराठवाड्याच्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीविषयी चांगली कल्पना आहे. पण मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये हत्ती, गेंडा आणि शहामृग अशा 3 प्राण्यांचे अवशेष सापडले, जे 10,000 वर्ष आधी या मराठवाड्यामध्ये अस्तित्वात होते. 10,000 वर्ष आधी जर मराठवाड्यामध्ये हत्ती असेल, गेंडा असेल, शामरुग असेल, त्यांची शामरुगाची अंडी जर सापडत असेल, आपल्या नाशिकमध्ये ब्रह्मगिरीच्या उत्खननामध्ये शामरुगाची अंडी सापडली. जर या भागामध्ये शामरुग असेल तर या भागातलं वातावरण नेमकं कसं असावं याचा अंदाज आपण सहजपणे लावू शकतो. परंतु विपरीत गोष्ट अशी आहे की शामरुग हे वाळवंटामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतं आणि गेंडा किंवा हत्ती हे पाणथळ जागा किंवा जंगली जागा जिथं असते तिथं आढळतं. आणि या दोन्ही प्राण्यांचे अवशेष एकत्र सापडणं ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण त्यावेळेसचं वातावरण, या महाराष्ट्राचं वातावरण नेमकं कसं होतं, कारण नाशिक भागामध्ये किंवा नगर भागामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे गेंड्याचे अवशेष आढळत नाहीत, तरी नगरमध्ये जे दायमाबादला उत्खनन झालं त्या ठिकाणी आपल्याला गेंड्याची खेळणी पाहायला मिळते, हत्तीची खेळणी पाहायला मिळते.
म्हणजे यांनी हत्ती कुठेतरी बघितलेला असावा, आणि जर यांनी हत्ती बघितलेला आहे तर तो हत्ती आजूबाजूच्या कुठल्या तरी प्रदेशात अस्तित्वात असावा, म्हणजे तो नक्कीच मराठवाडा या भागामध्ये कुठेतरी असावा. म्हणजे एका गोष्टीवरून आपण किती वेगळ्या पद्धतीने त्या काळातल्या गोष्टींचा अंदाज लावू शकतो, किंवा तत्कालीन समाजाची रचना कशी होती आणि त्याच्याच प्राणी मात्रांची रचना नेमकी या नैसर्गिक अधिवासामध्ये कशी होती याचा आपण सहजपणे अंदाज लावू शकतो. आणि ज्यावेळेस आपण इनामगावला जातो, इनामगावून तो शेतकरी विस्थापित होतो, तिथं सतत होणारा पूर, बदलतं वातावरण, ह्या गोष्टीमुळे तो शेतकरी परत एकदा भटक्या जीवनाकडे वळतो आणि पुढं जवळजवळ 1000 ते 1500 वर्षानंतर त्याला आणखीन एक स्टेबिलिटी येते. त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक देवीदेवतांचं आकर्षण निर्माण व्हायला सुरुवात होते आणि तो एका अधिवासामध्ये जातो, एका वेगळ्या संस्कृतीकडे जातो. त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या विचाराप्रमाणे, त्याच्या लिखित आणि उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाप्रमाणे वेगवेगळ्या देवीदेवतांची निर्मिती होते आणि तो या देवीदेवतांना शरण जातो आणि एक वेगळी संस्कृती निर्माण होते, ज्या संस्कृतीचा पायंडा किंवा त्या संस्कृतीचे आजही आपण पायिक आहेत. आणि त्याची ज्यावेळेस या महाराष्ट्रात सुरुवात झाली तर या महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं आणि सर्वात जुनं धार्मिक ठिकाण म्हणजे ही भाजेची लेणी. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये निर्माण करण्यात आलेली ही भाजेची चैत्यलेणी किंवा हे भाजेचं चैत्यगृह हे महाराष्ट्रात निर्माण करण्यात आलेलं आणि सद्यस्थितीत अस्तित्वात असणारं एकमेव सर्वात पुरातन धार्मिक ठिकाण आहे. याच्या आधीची कुठलीही धार्मिक वस्तू महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आणि याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 2रं शतक. या भाजेच्या लेणीची निर्मिती झाली, जसं आपण इनामगावला बघितलं की आपल्या पूर्वजांच्या स्मृतीमध्ये त्यांनी माणसांना दफन केलं आपल्या घराच्या अंगणामध्ये. त्याच्यानंतर काही महापाषाणीय कालखंड येऊन गेला, शेतीच्या नंतरचा काळ, ज्याच्यामध्ये तो घोड्यावर बसून माणूस फेरफटका मारू लागला. या महापाषाणीय कालखंडामध्ये माणूस मेला की त्याच्या घोड्यालाही सोबत मारण्यात यायचं, जमिनीत पुरण्यात यायचं, त्याच्या बाजूने दगडाचं खूप मोठं वर्तुळ तयार करण्यात यायचं आणि त्याची स्मृती तिथं उभारल्या जायची. आणि हा स्मृती उभारण्याचा प्रकार इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात या बुद्ध धर्मातल्या लोकांनी जपला. भाजेलेणीमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी असे 15 ते 17 स्तूप एका जागी कोरलेले दिसतात. यांना म्हणतात मेमोरियल स्तूपा, स्मृती स्तूप. याच्यावर ब्राह्मी लिपीमध्ये बऱ्याचशा बौद्ध भिक्खूंची नावं पण लिहिलेली आहेत. एखादा बौद्ध भिक्खू जर त्या लेणीमध्ये उपासना करत असताना किंवा वास्तव्यात असताना जर मृत्युमुखी पडला तर त्याच्या स्मृतीमध्ये अखंड पाषाणामध्ये स्तूपांची निर्मिती व्हायची, जी कायमस्वरूपी त्याच्या स्मृतीमध्ये तिथं अस्तित्वात असायची. आणि अशा प्रकारच्या स्तूपांची निर्मिती भाजेला झाली, कोंढाणेला झाली, पितळखोऱ्याला झाली. आणि या महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक म्हणजे ही भाजेची लेणी, कोंढाणेची लेणी, पितळखोऱ्याची लेणी. आणि ज्यावेळेस या भाजे लेणीचं काम चालू होतं, एका बौद्ध लेणीचं काम महाराष्ट्रात सुरू झालं होतं, बुद्धांचं महाराष्ट्रातलं अस्तित्व ठळकपणे दिसून येत होतं, त्याच वेळेस त्याला समांतर असताना या भाजे लेणीच्या समांतर असणारी आणखीन एक महाराष्ट्रातली लेणी म्हणजे नाणेघाटची लेणी. पण या नाणेघाटच्या लेणीमध्ये मात्र वेगळ्या देवीदेवतांचं अस्तित्व आपल्याला दिसतं. कारण या लेणीची निर्मिती केली नागनिकाने, सातवाहनांची राणी नागनिका. आणि या लेणीच्या पहिल्या शिलालेखाची जी सुरुवात आहे, ब्राह्मी लिपीतला हा शिलालेख आहे आणि त्याची सुरुवात करत असताना ती लिहिते नमो इदस, नमो धमस, नमो सकशन, नमो वासुदेव. आणि या देवांचं नाव आहे इंद्र, संकर्षण, वासुदेव, धर्म, वरुण, यम. आज इंद्र आपला देव नाही आहे, यम आपला देव नाही आहे, वरुण आपला देव नाही आहे. आपण एका विशिष्ट एका क्षणापुरते, एका दिवसापुरते आपण या देवदेवतांचं वेगळ्या पद्धतीचा आनंदोत्सव फक्त साजरा करतो, पण हे आपले प्रमुख देव नाही आहेत. आपल्या प्रमुख देवीदेवतांमध्ये आज इंद्र दिसत नाही, वरुण दिसत नाही, यम दिसत नाही, कुबेर दिसत नाही, संकर्षणही दिसत नाही आणि वासुदेवही दिसत नाही. आज संकर्षण आणि वासुदेव म्हणजे आपल्यासाठी कृष्ण आणि बलराम आहेत. पण या सगळ्या देवीदेवता म्हणजे कुठल्या? इंद्र कुठला देव आहे तर ऋग्वेदामध्ये ज्या देवीदेवतांचं वर्णन आलं आहे त्या देवीदेवता म्हणजे इंद्र आहेत, वरुण आहेत, यम आहेत. आणि म्हणजेच इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये एकीकडे बौद्ध धर्माची वाढ, प्रचार आणि प्रसार होत होता, त्याच वेळेस दुसरीकडं एका समांतर पातळीवर इथलं राजघराणं हे आपल्याला ऋग्वेदातल्या काही देवीदेवतांच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारचे शिलालेख कोरल्याचं पाहायला मिळतं. हे नाणेघाट हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. या शिलालेखामध्ये नागनिका राणींनी 15 यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये राजसूय यज्ञ आहे, अश्वमेध यज्ञ आहे, पुरुषकुर्म यज्ञ आहे, अंगिरस यज्ञ आहे. आणि हा शिलालेख आणखीन एका गोष्टीमुळे इंटरेस्टिंग आहे. या शिलालेखामध्ये 1, 2, 3, 5, 7, 10, 40, 50, 100, 200, 400, 1000, 10,000, 20,000 आणि 40,000 असे आकडे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले आहेत.
2200 वर्षाआधी अंकलिपी कशी होती ह्याच्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नाणेघाटचा शिलालेख. अशोकाच्या शिलालेखामध्ये सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या संख्यांची कुठं आढळून येत नाहीत. त्या संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या नागनिका देवीच्या शिलालेखामध्ये आपल्याला आढळून येतात. म्हणजे एकाच वेळेस महाराष्ट्रामध्ये 2 वेगवेगळ्या संस्कृती प्रस्थापित होत असतानाचा हा काळ आहे. आणि ह्या दोन्ही संस्कृतींना इथं राजाश्रय देण्याचं काम केलं सातवाहनांनी. आणि ज्यावेळेस हे सगळं चालू होतं त्यावेळेस एक ट्रान्झिशन फेज आला बुद्ध धर्मामध्ये. हीनयान हे बुद्धांना स्तूपाच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये पूजायचे. आणि त्याच वेळेस महाराष्ट्रात आले महायान, ज्यांनी गौतम बुद्धांच्या मूर्ती स्वरूपातल्या मूर्त्या घडवण्याची कामगिरी सुरू केली. गौतम बुद्धांना मूर्तिरूप दिलं. आणि त्याची सगळ्यात या ट्रान्झिशन फेजमधली लेणी म्हणजे ही बेडस्याची लेणी. आणि या बेडस्याच्या लेणीमध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या बेडस्याच्या लेणीमधलं असणारं हे चैत्य आणि या चैत्य 2 मिनटं सर. आणि या चैत्यगृहामध्ये असणारी ही देवी, खरं तर ह्यांना हे स्तूप करायचं होतं, परंतु त्यांना काही अडचणींमुळं आणि दगडाची असणारी क्वालिटी याच्यामुळे तो स्तूप त्यांना कन्वर्ट करावा लागला विहारांमध्ये. त्याचं हॉस्टेल झालं. आणि ज्यावेळेस हा सगळा प्रकार चालू होता त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये फार वेगळ्या प्रकारच्या उलाढाली चालू होत्या. सातवाहन राजघराण्यांनी इथं संस्कृती प्रस्थापित केली, स्थापत्य प्रस्थापित केलं. इथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दिलासे दिले. आपल्या नाशिकला असणाऱ्या त्रिरश्मी लेणीमध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा निर्माण केल्यात गौतमी बलश्रीने, त्याचं सगळं वर्णन इथं करून ठेवलेलं आहे. खरं तर याच्यापेक्षाही अजून वेगळ्या गोष्टी आहेत पुढं, परंतु माझ्यावर वेळेची बंधन आहेत. मला त्या गोष्टी तुम्हाला इथं दाखवता येणार नाहीत. फक्त शेवटच्या 2 ते 3 स्लाईड्स आपण ओपन करू. या महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारण 1 ते 1.5 लाख वर्षाआधी नाशिक भागामध्ये आणि पुणे भागातल्या काही प्रदेशामध्ये अश्मयुगीन काळातला माणूस राहत होता. त्यानंतर डायरेक्ट 30,000 वर्षाआधीचे काही अस्तित्व आपल्याला सापडतात. त्यानंतर 7 ते 8,000 वर्षाआधी तापी नदीच्या किनाऱ्यावर माणसाने शेतीला सुरुवात केली. त्याच्यानंतर नगर आणि नाशिक या प्रदेशामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी हा राहू लागला, जगू लागला, वाढू लागला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे येतो या शेतकऱ्यांच्या काळापासून, त्याच्यानंतर सातवाहन काळात येतो, ज्यावेळेस या बौद्ध धर्माची निर्मिती या महाराष्ट्रात झाली. आणि ज्याची या कुळाची आपण अस्तित्वाची जर आपण काही उदाहरणं बघितली तर मातृदेवता, तिथून आपण जातो स्तूपाकडे, तिथून नंतर 5व्या शतकातली प्रभावती गुप्त आणि त्याच्यानंतर येतं गौतम बुद्ध. हे सगळं महाराष्ट्राचं एक प्रवास जो एका शेतकऱ्याने सुरू केला आणि आजही हा शेतकरी हा प्रवास पुढे नेतोय. आज आषाढी एकादशी आहे. या महाराष्ट्राच्या प्रत्येक कुळाचं दैवत असणाऱ्या विठ्ठलाचा आज हा सर्वात मोठा उत्सवाचा दिवस. आणि या विठ्ठलाला सर्वात मोठं देवत्व देणारे शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांची ही गाथा तुमच्यासमोर कमी शब्दात मांडण्याचा माझा आजचा प्रयत्न होता. मला आज इथं तुमच्यासमोर उभा राहण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.